उरलेलं प्रेम भाग 2. दररोजच्या प्रमाणे रसिका माझ्या आधी उठली. मला उठवायला आली. "उठा राजे, चहा करून द्या मला." "थोडं थांब थांब ना." "नाही, आधी उठ. मला गंगेला सुद्धा नेणार आहेस तू." "ओके." मी उठलो. लगेच ब्रश करून तयार झालो. तिचा उत्साह तर पाहण्यासारखा होता. गंगेला गेलो तर आमची सगळी गँग आधीच तिथे होती. मला लगेच त्यांचे टोमणे सुरू झाले होते. "कोणीतरी आज काल खेळायला येत नाही रे. अभय पाहुण्यांची बडदास्त ठेवण्यात वेळ जातो रे." "काय करणार रघु?" मी त्यांच्याकडे लक्ष न देता उडी मारली. पटकन आवरून वर आलो. तिच्या हातात एक पाण्याचं भांडं देऊन टाकले. "अरे विजया, आज खेळायला येणार आहेस का?" "नाही रे, मला आज थोडं तालुक्याला जायचं आहे. तेव्हा लवकर आलो तर येईल." "वाट पाहू नका." मी तिथून निघण्याच्या घाईने बोललो. डोकं न पुसताच लवकर तेथून कल्टी मारली. थोडं पुढे आल्यावर रसिका म्हणाली, "तू त्यांना खोटं का बोललास? आणि तू टॉन्ट कुणाला ते टॉन्ट कुणाला होते?" "मी कुणाला तरी काहीतरी विचारत आहे. लक्ष नाही का?" "अगं सोड ग, त्यांना काय चिडवायला काहीतरी लागतं. आणि तूही बोर होशील ना घरी एकटी म्हणून." "बरं, मला तुझं गाव कधी दाखवणार आहेस?" आज." "ठीक आहे, घरी जाऊन काहीतरी खाऊ आणि लगेच निघू." "ओके मॅम." घरी गेलो तर माझी मावस बहीण श्रुती आणि काका आले होते. बहीण तशी लहानच होती पण थोडीशी आगाऊ होती. बाहेर जायचं म्हणून मी जरा फास्टच आवरलं. थोड्या वेळाने लक्षात आले की आज जरा आपण आरशासमोर जास्त वेळ उभे होतो. खास ठेवणीतला ड्रेस घातला आणि वळून बघतो तर रसिका माझ्या पाठीमागे उभी होती, माझ्याकडे बघत. मी तिच्याकडे बघतच राहिलो, कारण आज तिने पिवळा पंजाबी ड्रेस घातला होता. केसांची छान वेणी घातली होती आणि त्यात एक जास्वंदाचं फूल, डोळ्यात काजळ आणि पेशव्यांच्या काळात चंद्रकोर कुंकू लावत होते तशी टिकली. मी तसाच काही न बोलता जवळ गेलो. अलगद तिच्या डोक्यावर हात नेला आणि एक छोटीशी बट काढून तिच्या डाव्या गालावर घेतली. "अशी छान दिसतेस. तुला बट काढलेली आवडते का?" "हो." "अरे, आज काय बाहेर जाण्याचा प्लॅन आहे का?" आई मध्येच आली. "हो, मी थोड्या वेळाने जा. पाणी सुटलंय." आईने घाईघाईने निघून गेली. "खल्लास सगळा प्लॅन." मी वैतागून म्हणालो. खरं तर त्यावेळेस 8 दिवसांनी एकदा पाणी यायचं नळाला. काही पर्याय नव्हता. "चला मॅम, पाणी भरू." खरं तर तिचाही मूड ऑफ झाला होता. 1 तास पाणी भरण्यात गेला आणि पाण्यामुळे आम्ही पार भिजून गेलो होतो आणि मूडही गेला होता. पाणी भरणे झाले होते. आम्ही खुश. आम्ही परत आवरायला सुरुवात करणार की लगेच आईचा आवाज आला, "अरे, बगीच्यात झाडांना पाणी घाल, सुकून गेलेत." "काय आई, बाहेर जायचं आहे ना? घाल रे, तेही बिचारे उन्हाचे तहानलेले असतात. तुला पाणी प्यायला मिळाले नाही तर." आईने इमोशनल केले. मग काय, जावंच लागलं. "चल परस बागेत." गेल्यावर पाईप लावून पाणी देणे सुरू केले. मी चाफ्याच्या झाडाला पाणी देत असताना अचानक पाठीवर पाण्याचा ओघळ आला. मी मागे पर्यंत माझा शर्ट ओला झाला होता. बघतो तर रसिका तांब्याने पाणी ओतत होती. मग काय, माझ्याही अंगात लहान मूल शिरलं. आणि काय, मी तिच्या अंगावर पूर्ण पाईपच धरला. "ए नको, ए नको, ए विजा, काकू हा बघा ना, काय रे गोंधळ चालू आहे." आई काही नाही आई, तिने माझ्या अंगावर आधी पाणी टाकले." "मी नाही काकू, त्यानेच आधी टाकले." "रसिका." घराच्या समोर सगळा चिखल झाला होता. आमचा गोंधळ चालूच होता. तेवढ्यात आई बाहेर आली. "बाई बाई बाई, अरे हे काय काय लहान राहिलात का रे तुम्ही दोघे? विजा, तुला अक्कल नाही का? घोड्या किती मोठा घोडा आहे." "काकू तुमचा गप घोडे." ह्या गडबडीत पप्पा आलेले मी पाहिलेच नाहीत. चुकून त्यांच्या अंगावर पाणी गेले. "अरे मूर्खा." मी पाईप रसिकाच्या हातात देऊन मोकळा. "मी नाही रसिका, मी जे धूम ठोकली ते तिथे थांबलोच नाही." "सॉरी पप्पा, बोलले का तुला? तुला काय करायचं आहे?" रसिका थोड्याशा रागाने म्हणाली. "सॉरी नाही यार, चूक झाली. पण सकाळ मात्र मस्त गेली नाही. छान मजा आली." "हो ना, पण फिरण्याचा बेत रद्द करावा लागला ना." "सोड, आपण आता थोड्या वेळाने जाऊ. तुला एक मस्त स्पॉट दाखवतो." "कुठे आहे?" "एक जवळच." "कितीला जायचं?" "जाऊयात 5 वाजता." "ठीक आहे, पण आईला सांगू नकोस. आणि हो, तोच मगाशीचा ड्रेस घालशील. ओके?" "ओके." जेवण झाल्यावर पडल्या पडल्या गप्पा मारत होतो. पण एक गोष्ट मला खटकत होती, ती म्हणजे माझी मावस बहीण आल्यापासनं माझ्या आणि रसिकावर लक्ष ठेवून होती आणि ती आमच्यातल्या गोष्टी आईला जाऊन सांगत होती. 4चा चहा झाल्यावर मी रसिकाला आवरायला सांगितले. श्रुतीच्या लक्षात ही गोष्ट आली आणि तीही मागे लागली आमच्या. "मावशी, याला सांगा ना मलाही घेऊन जायला." "श्रुती, हिला घेऊन जा रे." "काय कटकट आहे पण."
हे मनात. इकडे रसिका गालातल्या गालात हसत होती आणि मी मनातल्या मनात चिडत होतो. मी फक्त एकच विचार करत होतो की हिला कटवायचं कसं ते. पण ती कटली नाही. तर तिच्या लक्षात आलं की मी तिला कटवणार ते. शेवटी ती आमच्या सोबत आलीच. आम्ही शेवटी तिला घेऊन गंगेला आलो. तिला वाळूवर खेळायला सोडून गप्पा मारत बसलो. एक विचारू का? मी. विचार ना, त्यात काय. तुला जोडीदार कसा पाहिजे? म्हणजे तुझे स्वप्न कसे आहे तुझ्या लाईफ पार्टनरचे? म्हणजे तुला कसा पाहिजे? मी जरा चाचरतच विचारले. आधी तू सांग. ओके, मला ना एक अशी पत्नी पाहिजे जी की मला समजून घेईन. आमचं एक घर असेल, त्यात ती आणि मी फक्त दोघंच. मी जॉबला असेल, सॅटर्डेला ऑफ असेल. संडेला ती आधी उठलेली असेल. मी हळूच उठून तिला पाहत किचनमध्ये जाईल. ती काहीतरी करत असल्यावर मी पाठीमागून जाऊन तिला घाबरवेल. असं काहीसं लहान मुलासारखं असेल. आता तू सांग. सेमच असेल पण थोडा फरक असेल. हाच की मी संडेला उशिरा उठणार आणि तो मला चहा करून देणार. नंतर आम्ही तो एकत्र पिणार. अशा काहीशा गप्पा मारत आमची संध्याकाळ सरत होती. सूर्य शांत गतीने घरी जात होता. आम्ही बराच वेळ बसून परत येताना रसिकाचा पाय खड्ड्यात गेल्यामुळे मुरगळला आणि तिला हाताला धरून घेऊन येत असताना श्रुती आमच्या मध्ये करत होती. मला काही कारणच कळेना. घरी आल्या आल्या मावशी हे दोघे नवरा बायको सारखं चालत होते. काय? आम्ही दोघेही किंचाळलो आणि थोड्या वेळाने आम्ही सगळेच हसायला लागलो. लगेचच अभय आणि रघु दारात आले. चला. ते बघूनच मला अंदाज आला होता की कुठे जायचे आहे. मी गुपचूप त्यांच्या पाठीमागे निघालो. लगेचच मागून रसिका म्हणाली, लवकर ये रे. हो. आम्ही परत गंगेच्या काठाला आलो. मस्त सिगरेट पेटवली. 2 हार्ड कशा मारून जरा तरी आली. का रे, तुला रसिका आवडते का? अभय, छे रे, काही काय म्हणतोस. ती मुंबईची आहे. कदाचित तिचा स्वभाव मोकळा असू शकतो. मी उगाचच गैरसमज करून घेत आहे. तुला एक गोष्ट सांगू का? रघु, तू तिच्या जास्त अडकू नकोस. ती तुझ्या लायकीची नाही. असं का म्हणत आहेस रे? नाही रे, तसं नाही. पण तिचं मुंबईचं नक्की कोणीतरी असणार. म्हणजे बॉयफ्रेंड वगैरे. असं आजकाल तरी शक्य नाही की मुंबईच्या मुलीला कोणीच बॉयफ्रेंड नसावा. मलाही तेच वाटत आहे. अभय, नाही रे, ती तशी नाही. ती खरंच खूप गोड आहे. बरं एक काम कर. तिला काहीच बोलू नको. म्हणजे तिला प्रपोज तू करू नकोस. जे व्हायचं असेल ते होऊ दे. आणि प्लीज तू तिच्या बाबतीत जास्त भावुकही राहू नकोस. सोडा. चला घरी, कुणीतरी वाट पाहत आहे बुवा. टोमणा आलाच. असं होतं 7-8 दिवस निघून गेले. तिच्यात आणि माझ्यात बराच मोकळेपणा आला होता. मी तिच्यासाठी बाहेर जाणे पण सोडून दिले होते. मी घरीच असायचो. एकच दिनक्रम असायचा. सकाळी उठणे, खाणे-पिणे आणि आईला पिळणे. तिचा आणि माझा काही ना काही गोंधळ चालू असायचा. या दरम्यान मी तिच्यात चांगलाच गुंतत होतो. खरं तर मनात रघुचे आणि अभयचे वाक्यही घुमत होते. ते डोक्याला पटत पण होते. पण म्हणतात ना, मनापुढे काही चालत नाही. म्हणून माझंही काहीसं तसंच झालं होतं. आणि एक दिवस तिला जायची वेळ आली. एके दिवशी संध्याकाळी, अरे विजू, रसिकाच्या पप्पाचा फोन आला होता. तिला परत बोलावलं आहे. तर तिला एकटीला नको पाठवायला. तू जाशील का मुंबईला? सोडून ये तिला. आणि काही तूही मुंबई बघून ये. पप्पा, काय राहू द्या ना, पण हिला इथे आत्ताच तर आली आहे ती. अरे आत्ताच कुठे? 7 दिवस झाले की. तिच्या पप्पाला करमत नाही बाबा रसिकाशिवाय. माझ्या आणि रसिकांची एकदाच नजरानजर झाली. तिच्या डोळ्यात पाणी पाहून मला कसं तरीच झालं. ठीक आहे, मी जातो. त्या रात्री आम्ही एकमेकांना काहीच बोललो नाही. रात्री जेवणही गेलं नाही. माझ्या मनात फार कसं तरी होते. काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. रात्र तशीच जागण्यात आणि विचार करण्यात गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी निघण्याची तयारी झाली. आम्ही तालुक्याला आलो. रात्री 10 वाजता बस होती. बस रिझर्वेशन केले होते म्हणून जागेचा प्रश्न आला नाही. बस निघाली. 1-1.5 तास तर कुणीच काहीच बोललो नाहीत. मला मुंबईला गेल्यावर तुझी फार आठवण येईल. रसिकाचा हळूच आवाज आला. थोडे दिवस अजून थांबली असतीस तर बरं झालं असतं. नाही रे, पप्पाला नाही करमत माझ्याशिवाय. मग आता काही बोलायला काही पॉईंटच नाही बहुतेक तिच्याकडे बोलायला. आता काहीच नव्हतं. परत बराच वेळ शांततेत गेला. तुला एक विचारू का? मला माहीत आहे तुला काय विचारायचं आहे ते. तुला कसं माहीत? आपल्या माणसाच्या मनातलं जाणून घ्यायला बोलायची गरज पडत नाही. म्हणजे काय? काही नाही. तू काहीतरी विचारणार होतास ना? काही नाही. बराच वेळाने शांत बसून तिने अचानकच विचारले, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना?
काय? मी जवळजवळ किंचाळलोच. खरं सांग, खोटं अजिबात बोलायचं नाही. माहीत नाही, तुला माहीत नसेल, पण काय? मी सांग ना, पण काय? मी आय लव्ह यू. मी फार खुश झालो होतो. खरं तर त्यावेळेस शब्दच नव्हते माझ्याकडे काही बोलायला. मी नुसताच तिच्याकडे पाहत होतो. त्यावेळेस ती मला निरागस मुलीसारखी वाटली. असं वाटलं की तो क्षण कधीही पुढे जाऊ नये. तू माझ्याशी लग्न करशील ना, हे काय विचारणं झालं? मी तर तुला पहिल्याच दिवशीच तुझ्या प्रेमात पडलो होतो. ते मला तिसऱ्या दिवशीच कळाले होते. कसं काय? मी तुला माझ्या आनंदबद्दल सांगितले होते तेव्हा कसं काय कळाले? मुलींना सिक्स सेन्स असतो. बरं बाई, पण मी आपलं लग्न झाल्यावर जॉब करणार बरं का? हो कर ग, तुला कोण अडवतंय? अशा गोड गप्पात मुंबई कधी आली समजलंच नाही. सकाळी मुंबईला उतरल्यावर घरी जाऊन त्याच दिवशी मुंबई बघायला बाहेर पडलो. खूप भटकलो. सगळी मुंबई पालथी घालून झाली. मूव्ही पाहिला. ते विश्वच माझ्यासाठी नवीन होतं. आणि भटकायला माझी होणारी जीवनसाथी, ती खूप काळजी घेत होती माझी. असं माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच होतं. एके दिवशी संध्याकाळी चर्चगेटला, मला उद्या निघायला हवं. का रे, जाशील ना? राहा ना एक दिवस. नाही ग, गेलं पाहिजे, मला खूप काम आहेत. हो का? कसली? माझ्यापेक्षा महत्त्वाची? हो ना. आता मला लवकर माझं शिक्षण पूर्ण करून जॉब करायचा आहे आणि तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. हे म्हणताच ती फार गोड हसली आणि त्याच दिवशी रात्री मी मुंबई सोडली. एक नवीन ध्येय घेऊन, मनात तिचं प्रेम घेऊन. आज 5 वर्षानंतर पुणे ऑफिस. माझा सेलफोन वाजला. बघितलं तर रसिकाच्या भावाचा होता. अरे, ह्याचा फोन कसा काय? हॅलो. अरे, रसिकाचं लग्न ठरलं आहे आनंदसोबत. तू ये या महिन्याच्या 16 तारखेला. ठीक आहे, मी बघतो. मी मीटिंगमध्ये आहे. तुला नंतर कॉल करतो. बाय. मी फोन कट केला. काय शॉक बसला. पुढे मी परत आल्यावर तिने संपर्क तोडला. आमचा काहीच संपर्क राहिला नाही. मी मात्र ती आज ना उद्या कॉल करेल याच आशेवर आजपर्यंत होतो. पण आज तीही आशा संपली. तिने त्या आनंदसोबत लग्न केले. आज ही पुण्यात आहे. मीही आता एक सॉफ्टवेअर इंजिनियर झालो आहे. मी खुश आहे, पण एकच खंत आहे की ती मला त्यानंतर तिला काही विचारू शकलो नाही आणि अजूनही तिला माझ्या मनातलं तिचं उरलेलं प्रेम तिला दाखवू शकलो नाही. धन्यवाद.